मीडियाला बोलवून घेतलं, त्या मुलीची परिस्थिती बघितली. तिथे एक मराठा म्हणून जन्माला आलेल्या मुलीनं देगावच्या खऱ्यानं स्वतः बौद्धिकदृष्ट्या भयंकर चांगली होती, आर्थिक परिस्थिती नव्हती, म्हणून तिला आत्महत्या करायची वेळ आली. त्यावेळेचे विद्यमान असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा होते, त्यांनी पण डोळे पुसायचा प्रयत्न केला आणि देगावला गेले. मित्रांनो, मला म्हणायचंय काय आहे की तुम्ही नुसतं डोळे पुसण्यासाठी एखादा आत्महत्या केला, एखादा आमचा शहीद झाला म्हणून तुम्ही नौटंकी करू नका. तुम्ही पण मराठीच्या अवघात असाल शिंदे साहेब आणि पवार साहेब, तर तुम्ही निश्चित असणाऱ्या मराठ्यांना न्याय देऊ शकता. तुम्ही आता असणाऱ्या ब्राह्मणांच्या आणि ह्या फडणवीसच्या ताटाखाल्लं मांजर झालात आणि हे पोलीस आहेत, त्यांची काही चूक नाही. आता मला वकील साहेबांनी सांगितलं की ह्या काठीच्या मागतला शोध मराठ्यांनी लावला पाहिजे. नक्कीच हे असणारे कुठल्या तर कामानं, त्यांच्या पगारीनं, त्यांच्या असणाऱ्या जो हुद्दा आहे त्यांना ते असणारे त्या सरकारचे कामगार आहेत, त्यांची असणारी काही चूक नाही. कारण का तर ह्यांना मारायला लावणारं जे डोकं आहे ते शोधलं पाहिजे आणि त्या असणाऱ्या डोक्याच्या विरोधात आपण गेलं पाहिजे. मित्रांनो, आपलं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. पुढची असणारी जी काय अवस्था आहे ती अशी असली पाहिजे. मला हे जे काही आंदोलन शांततेत जरा पण आवडलेलं नाही. भले मेलं तर मेलं, कारण का जीवन एकदाच असतं, परंतु माणसाने एकतर हुतात्मा व्हावं, एकतर नाव कमवावं, नाहीतर असणारं मेलेलं बरं, अशी परिस्थिती आहे. अहो, प्रत्येक मराठा माणूस आपला मरायला तयार झालेला आहे आणि आज आपण असणारं शांततेत जगतोय का म्हणून? अहो, महिलांवर अत्याचार होतोय, बेछूट असणारा लाठीमार होतो. अहो, त्या लाला ड्रायव्हर ज्यावेळेस बेछूट असणारा लाठी हल्ला झाला त्यावेळेस भगतसिंगानं तिथं गोळ्या घातल्या. मग आपण काय कमी आहे वय? हा, आपण पण असणारे सगळे रस्ते बंद करायला पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आपली बैलगाडी, कुळं, फावडं, महिला, माणसाली सगळे असणारा पूर्ण महाराष्ट्र व्यापला पाहिजे. सर्व रस्ते, रेल्वे, विमान सगळं बंद केलं पाहिजे.